नमस्कार, मी प्रीती. जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण जे आत्मकलश आंदोलनासाठी बसलेले आहे याचा विषय काय होता? नमस्कार, माझं नाव सैतान शेख. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी बसून जे आत्मकलश आंदोलन करण्याचा उद्देश एवढाच आहे. आपल्याला माहित आहे, मागील काही दिवसापासून मी पंचनामा या मतदाराखाली काही मालिका सुरू केली होती. या मालिका संदर्भात सिव्हिल सर्जन असू दे, सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी प्रतिनिधीवर आलेले सन्माननीय राखी माने यांच्या संदर्भात या मतदाराखाली मी लोकांकडे बातमीच्या माध्यमातून प्रसारित करत असताना माझ्यावर काही लोकांनी हल्ला केले आहेत. या हल्ल्यामागचे राखी माने असतील, सुहास माने असतील, काही अधिकारी असतील यांचा सहभाग होता. त्यामुळे मागील काही दिवसानंतर हे हल्ला झाल्यावर परत आमच्यासह काही तिघांनी 2 कोटी रुपये खंडणी मागितले असं आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कुठलीही शहानिशा न करता हा गुन्हा आमच्यावर दाखल करण्यात आला. जर आम्ही खरोखरच खंडणी मागितली असती तर आम्हाला ट्रॅप करायचं होतं, पैसे मिळून आम्हाला अडकायचं होतं. पण हे पूर्ण खोटं नाट्य, पैसे मिळून हे खोटं नाट्य आरोप आमच्यावर करण्यात आले आहे. आज बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर इथे बसून आत्मकलश करण्याचा उद्देश एवढाच आहे की आता मी म्हणण्याप्रमाणे जेवढे विषय मांडले या विषयात सखोल पारदर्शकपणे चौकशी करून या लोकांना कारवाई करण्यात यावी. सगळ्यात प्रथम राखी माने मॅडम यांना तात्काळ निलंबन करून यांची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. सुहास माने असतील यांच्यावर अनेक गुन्हे आहेत, त्यामुळे राखी माने यांच्यावर देखील यांनी खोटे गुन्हे अनेकांवर दाखल केले आहे. यापूर्वी अशी सखोल चौकशी प्रशासन शासनामार्फत पारदर्शकपणे करण्यात यावे यासाठी आज आत्मकलश आंदोलन करत आहे. ही डेडलाईन म्हणून येत्या 14 ऑगस्ट पर्यंत यांना डेडलाईन देण्यात येत आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी न झाल्यास मागण्या मान्य न झाल्यास 2 मुदत आंदोलन करण्यात येणार आहे. या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे. आज जे आपण आंदोलन करत आहे, एवढा पाऊस सुरू आहे सोलापुरात, तर प्रशासकीय अधिकारी वगैरे आपल्याकडे आले होते का? प्रशासकीय अधिकारी नाही, पण पोलीस प्रशासनातील काही पोलीस कॉन्स्टेबल येऊन गेले होते. पाऊस सुरू आहे अशातला भाग नाही. अहो, ज्या बाबासाहेबांनी देशासाठी वाहून घेतलं अशा माणसाच्या एवढ्या पैशाची बसून आंदोलन करण्याचा भाग आज मला लाभला आहे. इथे बसण्याचा उद्देश एवढाच आहे की इथे बसल्यामुळे आज ऊर्जा मिळते. अख्ख्या देशाला ऊर्जा देणारे बाबासाहेब आहेत. म्हणून बाबासाहेबांच्या पुतळ्याची पैशाची बसून आज मी आत्मकलश आंदोलन करत आहे. यापुढे 14 ऑगस्ट पर्यंत मी आताच आपल्याला म्हणलं त्या पद्धतीने या लोकांवर गुन्हे दाखल नाही झाले, यांची सखोल चौकशी नाही झाली, आमच्यावर जे लावण्यात आलेले आरोप यांनी हे करावे आणि सखोल चौकशी करून पारदर्शकपणे त्यांनी जाहीर माफी मागावी. त्याचबरोबर आम्ही यांच्यावर देखील मानहानीचे दाखल 100% करणारच आहोत. आज तुम्हाला या माध्यमातून सांगणार आहे. परंतु 15 ऑगस्ट पर्यंत ह्यांचे जे आम्ही मागणी केलेले मान्य नाही झाले, पण 15 ऑगस्ट पासून आम्ही 2 मुदत उपोषण करणार आहे. अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा.